हाय हॅलो नमस्कार, मी पूनम आणि तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि छान अशा व्हिडिओमध्ये. सो आज रिलॅक्स निवांत सकाळ झाली, सगळी निवांत उठलेत कारण की मुलांना पण सुट्टी आहे. आणि म्हटलं छान असं आज दिवसभरात काय काय होते हे तुमच्यासोबत छान असं शेअर करावं. सो उद्या आहे नागपंचमी आणि आज बरीच तयारी करायची आहे आणि त्यात आज भावाचा उपवास आहे. आता तुमच्याकडे धरतात की नाही भावाचा उपवास हे मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे माझं जिथं सासर आहे वाडी तिथं नाही धरत, पण मी बीडचे आहे, माझं मूळ गाव बीड आहे, त्यामुळे त्या साईडला धरतात सगळे भावाचा उपवास. त्यामुळे मी पण धरलं आहे. आणि त्यात काल मेहंदी काढायची विसरून गेलं. तर आमच्याकडे काय भावाचा उपवास असला ना तर छान अशी भावाच्या नावाची मेहंदी काढतात, पण काल माझ्या लक्षातच नाही राहिलं. म्हणून आज सकाळी आई बोलली की तू काढली का मेहंदी? म्हणलं नाही काढली, माझ्या लक्षातच नाही. म्हणलं छान असा दुपारी आता फ्रेंडकडे जाऊन उद्या नागपंचमीला पण होईल आणि मग छान असं भावाच्या नावाची छान अशी मेहंदी पण काढता येईल. सो प्रिशाला पण काढणार आहे. उद्याची बरीच तयारी आहे. सो म्हणलं तुमच्यासोबत छान असं शेअर करावं. आम्ही घालणार आहोत मैत्रिणी सगळ्या सेम सेम साड्या नागपंचमीला छान अशा, ते पण तुमच्यासोबत शेअर करेल. आता भावाच्या उपवासाचं कसं असतं, आज धरायचा तो उपवास, छान असं वारुळाला जायचं, तिथं छान अशी 5 दगडी घ्यायची, त्यांना छान धुवायचं, पुजायचं, छान 5 काड्या घ्यायच्या, त्याला छान असं धाग्याने गुंडाळायचं. आपण जसं वटपौर्णिमेला करतो तसं 5 वेळा त्या काड्यांना छान असं गुंडाळायचं आणि तेच परत दुसऱ्या दिवशी जाऊन नागपंचमीला पुजायचं. पण आता वारुळं काही राहिलेच नाही, मग त्यामुळे मग जायचा प्रश्नच येत नाही वारुळाला. सो आई म्हणली ठीक आहे उद्याच डायरेक्ट जाऊन छान असं पूजा करतो. म्हणलं ठीक आहे चालतंय. सो चला आता पटकन स्वयंपाकाला लागते आणि दिवसभरात काय काय होते ते तुमच्यासोबत शेअर करते. व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघत राहा. पप्पांना 1.5 महिना बेड रेस्ट सांगितली डॉक्टरांनी, त्यामुळे रोज हे देवपूजा करतात. पण आज यांना गोठ्यावर काहीतरी महत्त्वाचं काम होतं, त्यामुळे सकाळी सकाळीच ते गोठ्यावर गेले. त्यामुळे आज देवपूजा करायचं काम माझ्याकडे होतं, त्यामुळे छान असं स्वयंपाक कुरकून घेतला आणि लगेच देवपूजा करायला घेतली. आई आली होती घरी आणि नुकतंच मी प्रिशाला चारायला घेतलं होतं, पण तीच असं चाललं होतं की नाही मला आईच्या हातनं जेवायचे. त्यामुळे लाडीगुडी लावून आई समोर जाऊन ती बसली. विहांचा अभ्यास करणं चाललं होतं. पप्पांनी छान असा नाश्ता करून घेतला आणि त्यांच्या रोजच्या गोळ्या आहेत त्या घेतल्या. सो मस्त असं मळ्यात आलोय आम्ही, बेल घ्यायचा आहे त्याच्यामुळं, कारण की समोरचं बेल तोडत नाही आमच्याकडं, मग त्याच्यामुळे मम्मी पण आली आहे छान. आता त्यांच्याकडे काय झालंय सगळ्या सोसायट्या वगैरे झाल्यात, मग त्याच्यामुळं बेलाचं झाड कुठे राहिलंच नाही. त्यामुळे म्हटलं छान असं मळ्यात आहे बेल तर मी येतो नाही का. आणि पप्पांना पण भेटायला आली होती ती, म्हटलं छान तिचा बेलही घेऊन होईन आणि भेटूनही होईन. आणि आमची इशू दिदी आली आता आहे ना. इशी का कसं वाटतं शेतात इशू? चांगलं वाटतं. हां हां हां. तर हा मस्त आमचा पेरूचा बाग आहे छान. आता ह्याला क्वचितच निघतात कारण की ह्याची कटिंग करायची राहिली आहे त्याच्यामुळं. आणि छान असं बेलाचं झाड आहे तर उंच आहे. याला काय झाले आम्ही कटिंग केले नाही याची, त्यामुळे ना हे पूर्ण असं वरवर वाढत गेले आणि खूप पान आहेत वर. खाली थोडीफार अशी खिडकी आहेत आणि बाकी सगळी चांगली पानं अशी वर आहेत, पण आता आहेत खाली बरीचशी. आता बघू शोधून घेतील या. आणि इकडे छान असं लिंबाचं मोठं झाड आहे.
आणि भरपूर लिंब आले तशी त्याला, काही छोटी मोठी आहे. आता हे घेऊन जाईन मी काढून. आहेत आता भरपूर दिसतील तुम्हाला, छोटे छोटे भरपूर आलेत आतमध्ये. हे असे झालेले आहेत ना, हे गळून पडतात काही काही छोटे असे. आणि या दोघींचं चाललंय खेळणं, हो की नाही? ती आहे ना देवळापाशी पडली खेळताना. आणि हा विहान विहान आतमध्ये नको जाऊ, इकडं बाहेर हो. आणि छान असे आंब्याची पण भरपूर झाड आहेत, भरपूर आंबे खाल्लेत आम्ही या झाडाचे. खरं तर इकडं पण त्या साईडला पण आहेत भरपूर, पण आता तिकडं मला भीती वाटते एवढ्या अडचणीत जायचं म्हणलं तर. आणि इकडे छान अशी झेंडूची झाड आहेत. आता याची पण फुलं घेऊन जाईन, कारण काय होतं एवढ्या सकाळी सकाळी मग शेतात कोणाला यायला जमत नाही. मस्त अशी फुलं तोडूया आपण. हा घेऊन जाऊ ना आता. आई खाली बघा, लक्ष दे खाली. काय नाही देवाच माणसाला दाखवून पुन्हा घ्यायचं घ्या तुम्हाला घेऊन काढू. मोठे मोठेच घे. छान मस्त फ्रेश वाटते खरं ते शेतात आल्यावर. जास्त येत नाही आता आम्ही, कारण की मग पप्पांना आणि आईंना पण थोडंसं बरं नसलं की मग कुणीच येत नाही का. ते येतात आणि मग आमचे ते कामावरचे दादा आहेत ते पण येतात नाही का इथं. छान असे जास्त लिंबू असे मोठे नाही झालेले, थोडेसे नॉर्मलच आहेत. आता मला जायचं आहे आयब्रो करायला, अजून मेहंदीचा कोण आणायला जायचं आहे. सो आता म्हटलं बघू आता ह्यांना तर वेळ आहे की नाही, कारण की गोठ्यावर काहीतरी काम चालले, त्यामुळं ते बसून निवांत बसून गप्पा मारूया. आता आज जो उपवास धरला आहे ना मी, तो मला आज सोडायला नाही जमणार, कारण की उद्या पण आपण सोमवारचे उपवास धरतो. त्यामुळं मग आई बोलली आता उद्या संध्याकाळीच तू सोड डायरेक्ट नाही का उपवास, कारण की श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आली आहे. छान गोष्ट आहे ती. चला इकडे या, चला खेळणं चाललंय दोघींचं. काय प्रिशा बोल ना गाणं परत. कोणाकोणाला हे गाणं आठवतंय की आपण पण लहानपणी असं छान छान पाऊस आल्यावर बोलायचं आणि नाचायचं पावसामध्ये, आणि झांजा वगैरे पण करू छान अशा नाही का, छोट्या छोट्या बोटी करून पाण्यात सोडायचं. त्याला आलेत हे दोघी जणी. आता त्या पेरू बघतात पण त्यांना काही पेरू दिसणार नाही, कारण की राहिलेच नाही आहेत. त्याची छाटणीच केली नाही आम्ही त्या झाडांची, त्याच्यामुळं नाही का. केली होती, कधी केली होती पण ह्याला माले कस काय नाही पेरू. आमचा शेतकरी बर का सांगतोय, अगं केली होती. आणि इथं जे आहे ना ह्याच्या खाली पूर्ण जी मोकळी जागा, पूर्ण आळूची पानं होती ती एकदम नाही का छान असं. आम्ही म्हणजे विकत पण होती पानं, पण आपले जे हे असतात ना घुशीणारे मुंगूसच हा मुंगसाणीच ते सगळी. त्याची जी खालचे हे असतं, नाही इथली मुंगसाणीच खाल्ली ना. हा मुंगसाणी त्याचे जे कांदे असतात आळूचे तेच खाऊन टाकले, त्यामुळे मग आळूची पानच राहिली नाही कसली. आता हे पूर्ण एरिया आहे ना हा अक्का पूर्ण फुल आळूच्या पानाने भरलेला असायचा. छान इकडं बोरे. चला आता निघतो पटकन घरी. झालंय नाही एवढा एकच निघाला का लिंबू, एवढा एकच निघाला. चला कसं वाटतं शेतात आल्यावर. छान वाटतं म्हणजे आहे मम्मीची शेती पण गावाकडे, आणि मग ते वर्षात एकदा गेले की मग ते मारतात चक्कर जास्त. मग नाही इशिकाला तर काही माहितच नाही शेती जास्त, त्यामुळं. आपल्या शेतात काय आहे तिकडं आता आपल्या शेतात काहीच नाही बाळा, या वेळेस काहीच नाही, काहीच म्हणजे आहे म्हणजे मोकळचं शेत सगळं. हा नाही तर चिंचेचे झाड आहेत मोठे. गावाकडे कसं आहे चिंचांना जास्त भाव आहे आपल्या नाही का, चिंच असतात त्या. मग ते झाडं आहेत मग ते 3-4, मग ते काढून वगैरे ते विकतात. कारण की आपल्या इकडं नसेल, आपल्या इकडं महाग मिळतात, त्यांच्याकडं पण आहे. मग ते एकदमच झाडाचे उतरून वगैरे पोतं भरून ते विकतात. आणि मग ह्या वेळेशी तर काहीच केलेलं नाही आहे. इकडं आहेत आळूचे पानं भरपूर, आपल्या नाही येत पण ते.
ह्याच्यापेक्षा जास्त होते पण ते मुंगसाने खाल्ल्यामुळं मग ते राहिलेच नाही काय. चला पटापट, खाली चिक्कल बघा. त्या मागं दुर्वा तोडतात तिथं. आणि छान इकडं पण अशी फुलांची छोटीशी बाग आहे. बाग म्हणते कुठली फुलं काय माहित नाही मला, दाखवते मी. छान मस्त अशी बाग आहे पण आपली नाहीये त्यामुळे आपल्याला ते तोडायला जमणार नाहीये. आणि इकडे पूर्ण आळूचे पाणी आहेत त्यांची. काय हे बघा, काय बघा, फुलांची बाग. हा, फुलांची झाडं का? बरं, चला 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 पटपट पटपट. इकडे चिक्कल आहे कडकडनी. चला हात धर एक मिकींचा. जी फळं तुम्हाला बोलले ना मी, तो कधी ही फळं आहेत. तर आईला दिसली त्यामुळे तिला फ्लॅटमधनंच दिसली आहे त्यामुळे ती म्हणली घेऊया. इकडे आपला फ्लॅट आता कपडे वाळू घातलेत सगळे. तुला पण घ्या आई लगेच. आहे का बघ तिथं? हा बघ 2 आहे दिसत आहेत तिथं. हा, आणि आमचा रघुवेद कुठे गेला होता? कुठे गेला होता? हा हा हा. आईला ना घराचं बांधकाम बघायचं होतं आणि आज रविवारमुळे सुट्टी होती सगळ्या कामगारांना. सो त्यासाठी तिला म्हणलं चल आता कोणीच नसेल, छान असं बांधकाम बघून येऊया. आणि तिला खरंच खूप आवडलं. आणि मला असं झालं कधी माझं घर पूर्ण होईल आणि मी ते कधी राहिलं येईल. आता इकडे आहे ना माझ्या मावस ननंदबाई आहेत ना, त्यांची मुलगी पण आले होते पप्पांना भेटायला. आमच्यापासून खूप जवळ राहिला पण जास्त काही येणं जाणं होत नाही त्यामुळे भरपूर सगळ्या गप्पा मारल्या आम्ही आज. चला तर मस्त निवांत रिलॅक्स बसली आहे. आता ह्या वस्त्रमाळा खरं तर उद्याच करतात पण म्हणलं आहे आज निवांत वेळ तर करून घ्यावं, कारण की मग उद्या सकाळी पटकन सगळं तयारीमध्ये मग गडबडीत कशा पण होऊन जातात त्या आणि मग हे ना सगळं निघून जातं. सो म्हणलं तुमच्यासोबत छान असं शेअर कराव्या. आता हे 7 केलंय मी असं आणि त्याला छान असं हळदी कुंकू लावून घेणार आहे. छान अशी वस्त्रमाळा बनवण्यात हळदी कुंकवाचं त्याला लावून घ्यायचंय मध्ये मध्ये असं. ह्या मी 2 बनवणार आहे, एक आईंना आणि एक मला. हा मनूला पण आमच्या इकडे आहे. ती म्हणती मला तुझी मेहंदी दाखव प्रिशा. आता एक नॉर्मल बघता आता माझ्या फ्रेंडची मुलगी आहे तिनेच पटकन काढून दिली आहे मला. बघू तुझी. आम्ही तर धुतली पण तिला काढायचं असतं आणि काढलं की लगेच कधी धुईन असं होतं तिला. या पद्धतीने पूर्ण असा कापूस घ्यायचा आणि खाली ओढत मग त्याला मध्ये असं दाबायचं. छान अशा 2 वस्त्रमाळा मी तयार केलेल्या आहेत. आणि छान आम्ही सगळ्या मैत्रिणी 5-6 जणांनी मिळून मस्त सेम साड्या घेतल्यात नागपंचमीने घालायला. आता मी दरवेळेस ठरवतो पण काय घेणं होत नाही पण म्हणलं यावेळेस आता घेऊ. छान सगळ्यांचा हाच पॅटर्न आहे, फक्त कलर चेंजेस सगळ्यांचे. मला हा आवडला त्यामुळे हा घेतला मी. काठ पण छान नाजूक आहेत आणि पूर्ण साडी छोटे छोटे मोर आहेत असे पूर्ण प्रॉपर भरून साडी आहे. असं नाही की पदरालाच आहे फक्त आणि मग बाकी ठिकाणी थोडेसे नॉर्मल बुट्ट्यात. पूर्ण जे तुम्हाला दिसते ना डिझाईन सेम अशी डिझाईन प्रॉपर साडीवर आहे त्यामुळे सगळे आता छान दिसतील उद्या. बघू आता उद्याचा व्हिडिओ पण तुमच्यासोबत छान असा शेअर करण. या व्हिडिओचा छान असं मी इथंच एंड घेते. भेटू पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये छान आठवणी घेऊन छान व्यक्तींसोबत. तोपर्यंत बाय.